मित्रांनो, आता सध्या आपण आलेलो आहोत शनिवार वाड्यामध्ये. शनिवार वाड्याचं ओरिजिनल नाव होतं सरकार वाडा, पण म्हणजे त्यांचे बऱ्याच ठिकाणी वाडे होते. मग नेमका शनिवार पेठेतला वाडा म्हणून शनिवार वाडा असं त्याचं नाव पडलेलं होतं. हा वाडा बनवलेला होता इसवी सन 1732मध्ये. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी 1732मध्ये शनिवार वाडा बांधलेला होता. पण हे मागचं जे गेट पाहतात, हे गेट ते बनवलेलं होतं 1749मध्ये. ते नानासाहेबांनी, म्हणजे पहिल्या बाजीरावाच्या पहिल्या मुलाने, म्हणजे सगळ्यात थोरला मुलगा नानासाहेब पेशवे. तर नानासाहेब पहिले, म्हणजे बाजीरावाला पहिलेच हे दिल्ली दरवाजा बांधायचा होता. म्हणजे या गेटचं नाव आहे दिल्ली दरवाजा. पण झालेलं असं होतं की शाहू महाराजांनी तेव्हा हे म्हणजे असं एकतर म्हणजे एखाद्या किल्ल्यासारखं भरभक्कम बांधायला त्याला नकार दिला होता. आणि त्यातल्या त्यात उत्तरेकडे असणारा दरवाजा, म्हणजे दिल्लीचं तख्ताला चॅलेंज करणारा असा दरवाजा हा नको, म्हणून शाहू महाराजांनी नको म्हणलेलं होतं याला. पण झालेलं असं होतं की म्हणजे त्यामागे पण शाहू महाराजांचे खूप कारणं होते. कारण शाहू महाराज स्वतः मुघलांच्या कैदेमध्ये जवळजवळ 18 वर्ष अटकेमध्ये होते. त्यामुळे, आणि जेव्हा ते मुघलांच्या कैदेतून निघाले तेव्हा त्यांनी असं मान्य केलं होतं की आम्ही मुघलांना चॅलेंज करणार नाहीत. त्यामुळे कदाचित शाहू महाराजांनी ते नको म्हटलं होतं. पण 1749 म्हणजे 1749मध्ये नानासाहेब पेशवे म्हणजे थोरले शाहू वारले आणि नानासाहेबच पंतप्रधान होते. आणि सगळी सत्ता नानासाहेबांच्या हातामध्ये आली, जी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये थोरल्या शाहू महाराजांनी सगळी सत्ता नानासाहेबांकडे पास ऑन केलेली होती. तर त्याच्यामुळे झालेलं असं होतं की नानासाहेबांनी डिसाईड केलं की हे मागचं गेट बांधायचं. नानासाहेब पंतप्रधान झाले होते 1740मध्ये. आणि जवळजवळ 9 वर्षाच्या नंतर, म्हणजे 1749मध्ये शाहू महाराज वारल्याच्या नंतर नानासाहेबांनी हे गेट बांधलेलं होतं.